आज आपलं अहोभाग्यच म्हणायचं की चक्क भाऊंसोबत आपण शिर्डीला चाललो। सकाळ झाली आणि आम्ही आलो आहोत आता ऑडिटोरियमला। हा सन्मान अविस्मरणीय क्षण होता आजचा, म्हणजे खूप आनंद वाटला। तर आज आपण भाऊंसोबत चाललो शिर्डीला आणि आज आपलं अहोभाग्यच म्हणायचं की चक्क भाऊंसोबत आपण शिर्डीला चाललो। आणि शिर्डीला जाण्याचं कारण मूळ ते आहे की साई इन्फ्लुएन्सर समिट यावर्षीच साई संस्थांकडून शिर्डी साई संस्थांकडून अरेंज केलेलं आहे। त्या समिटमध्ये आपण आज भाग घेण्यासाठी चाललेलो आहोत। तर आपलं चॅनल आहे बाळाभाऊंचं झाले तुझे दर्शन साई, जे मी हँडल करतो। तर त्या चॅनलशी रिलेटेड आपण असल्यामुळे आज आपण शिर्डीला चाललेलो आहोत। 2 दिवसाचा कार्यक्रम होता, आज आणि उद्या, पण आज भजन असल्यामुळे आणि भजनाची तारीख जी जवळपास 1 वर्ष आधीपासूनच बुक होते, ते भजन असल्यामुळे आपण आज नाही जाऊ शकलो, तर उद्या चाललो आहे। आणि आज भाऊंचं वय बघता पण आपण बघू शकतो, एक प्रेरणा घेऊ शकतो की भाऊ आज 4 तास भजन करून 4 तास लोकांना नाचवून आता शिर्डीला निघालेत। आज रात्रभर प्रवास, उद्या दिवसभर तिथे कार्यक्रम आणि पुन्हा उद्या संध्याकाळी मुंबईमध्ये भजनासाठी परत। ही भाऊंकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे। आज पूर्ण आजच्या ब्लॉगमध्ये भाऊ आपल्याला सारखे दिसतील आणि आपल्यासोबत बाळाभाऊ आहेत, जयेश भाऊ आहेत आणि राकेश पाटील आपले। आपण 4 जण चाललेलो शिर्डीला। शिर्डीत पण आपली बरीचशी मोठी गँग आहे, ती पण आपल्याला तिथे भेटेल। आता हे गाणं ऐकलं तुम्ही, त्याचे ओरिजिनल सिंगर, गाण्याचे गीतकार, गायक आपल्यासोबत आहेत आजच्या प्रवासामध्ये। आणि आपण आता महाराष्ट्रातल्या सगळ्यात लॉंगेस्ट टनेलमध्ये आहोत, कसारा समृद्धी महामार्गावर कसाऱ्यात आहोत आपण आता। सकाळ झाली आणि आम्ही आलो आहोत आता ऑडिटोरियमला। तर इथेच समिट होणार आहे। शिर्डी संस्थांच्या या हॉलवर आल्यावर माझं फर्स्ट रिॲक्शन असं होतं की वाह क्या हॉल बना है। शिर्डी संस्थांचा ह्या हॉलमध्येच आजचा पूर्ण दिवसभराचा इव्हेंट होता आणि आपण मागेच बसलो होतो थोडा वेळ तरी। मोठमोठ्या लोकांचे व्याख्यान चालू होते, तर एकीकडे शाळा कॉलेजच्या मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, समोर विशेष अतिथींमध्ये बाळाभाऊ बसले होते। शिर्डी संस्थानचे अध्यक्ष गोरक्ष गाडीलकर साहेबांसोबत बाळाभाऊंच्या बसण्याची व्यवस्था केलेली होती आणि हा एकंदरीत पूर्ण भव्य मोठा असा सांस्कृतिक सभागृह। साई लीला जो पद यात्रा है मुंबई से जो शिर्डी आती है कई सालों से, उसके सदस्य और आपने पालकी के भजन तो जरूर सुने होंगे। श्रावण बालाजी को आपने तो कई बार सुना होगा, मराठी भजन जो है, इस भजन पर आदमी बिना नाचे बिना नृत्य करे वो भजन सुन ही नहीं सकता है। ऐसे भजन श्रावण बालाजी ने हम सब के लिए बनाए हैं। थोड़ी देर के बाद श्रावण जी को हम लोग मंच पर बुलाएंगे और उनके भजन भी हम लोग सुनने वाले। जोरदार तालियों के साथ एक बार इन सभी अतिथियों का स्वागत हम कर रहे हैं। व्हिडिओमध्ये सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपल्याला पुन्हा संध्याकाळी मुंबईत भजनासाठी यायचं होतं। काही प्रसिद्ध यूट्यूब चॅनल्सना शिर्डी संस्थांकडून हे साई ब्लेसिंग बटन देऊन सन्मानित करण्यात आलं। बाहेर निघताच बाळाभाऊंची जी फॅन फॉलोईंग आहे आणि बाळाभाऊंसोबत एक फोटो काढण्यासाठी जी लोकांची
चाहत्या वर्गाची आणि श्रोत्या वर्गाची साई भक्तांची जी लगबग असते ती आपल्याला बघायला मिळाली. आणि हे सर्व करून आपण साईबाबांचं दर्शन घेतलं. त्यानंतर द्वारकामाईला आपण दर्शन घेतलं आणि आपण मुंबईकडचा प्रवास सुरू केला. तर आता आपला परतीचा प्रवास सुरू झालेला आहे आणि आपण निघालेलो आहोत परत मुंबईकडे. जेमतेम आपण रात्री बघा ना 12:30ला मुंबईतून निघालो होतो. सकाळी 5 वाजता आपण शिर्डीत पोचलो आणि त्याच्यानंतर आपण तो इव्हेंट पूर्ण कव्हर केला. इव्हेंटमध्ये काय झालं कसं झालं ते तुम्ही बघितलंच आहात. तर आपण जाणून घेऊया आता भाऊंची प्रतिक्रिया कशी होती. तर आजचा प्रवास आपला भाऊंसोबत होता. रात्री 12:30 वाजल्यापासून भाऊंना मी बघतोय की गाडीमध्ये जागेच आहेत आणि तुम्ही पण बघितलं असाल. जेमतेम एक 3 तासांची झोप घेतली आणि झोपेनंतर पुन्हा दिवसभर लोकांशी एवढ्या भेटलेत आणि पूर्ण छान एक एन्व्हायरमेंट तयार झालं होतं तिथे. तर भाऊ तुम्हाला कसं वाटलं या एकंदरीत साई समिट हे जे शिर्डी संस्थानने आयोजित केलं होतं, प्रथम वर्ष होतं, तर तुम्हाला कसं वाटलं? तुम्हाला तर भरपूर ठिकाणी सत्कार आणि सन्मान होतच असतो, पण हा एक सन्मान जो युट्यूब आणि या डिजिटल इन्फ्लुएन्सर म्हणून हा जो सन्मान केलेला आहे तुमचा, कसं वाटलं तुम्हाला त्याचा? हा सन्मान अविस्मरणीय क्षण होता आजचा. म्हणजे खूप आनंद वाटला. शिर्डी संस्थानचे अध्यक्ष गोरक्षदादा यांच्या हस्ते त्या ठिकाणी आपला सन्मान झाला. खूप मोठी गोष्ट आहे. भाग्य लागतं. नशिबवान लोकांना ते भाग्य मिळतं. सत्कार तर होत असतात, पण हा सत्कार खूप वेगळा वाटतो, कारण त्या मातीशी नाळ आपली जोडलेली आहे. शिर्डी संस्थान, शिर्डी गाव हे आपल्याला आपलं गाव वाटतं आणि जिथे सत्कार घरच्या लोकांनी केल्यासारखं वाटतो. खूप आनंद वाटला. भाऊ मला एक सांगा, जवळपास कार्यक्रमाच्या आणि बऱ्याचशा भेटीगाठी होतात शिर्डी संस्थानमध्ये. आपले मित्रबंधू पण भरपूर आहे, मित्रपरिवार. आज मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पण बघितला. रामनवमीला पण बघत असतो, रामनवमीच्या उत्सवामध्ये पण. तर शिर्डीला प्रत्येक वेळेस येताना तुमचा एक प्रत्येक वेळेसचा एक वेगवेगळा अनुभव असतो. म्हणजे महिन्यातून समजा 2 वेळा जरी आलात तरी 2 वेळा एक वेगळाच अनुभव असतो प्रत्येक वेळेस. खूप अनुभव आहेत तसे आयुष्यामध्ये आलेले. शिर्डीला येताना, शिर्डीतून निघताना, शिर्डीत राहिल्यानंतर खूप वेगळे वेगळे अनुभव येतात आणि आनंददायी अनुभव असतात. कधीच असं काही चुकीचं घडलं नाही आपल्या आयुष्यात. आता दर्शनाची गोष्ट घे. दर्शनाला कधीही इकडे तिकडे जावं लागत नाही. समोर शिर्डी संस्थानचे कर्मचारी असतील, कोण विश्वस्त असतील, कोण ग्रामस्थ असतील, मान्यवर कोण तिथले असतील, ट्रस्टी वगैरे, कोण ना कोण भेटतं, आपल्याला घेऊन जातं. समाधीच्या जवळ पोचतो आपण. तिथून आपल्याला व्यवस्थित आपलं दर्शन होतं. माथा टेकवायला मिळतो आपल्याला. तिथला हार फूल बाबांच्या पायाजवळचं आपल्याला दिलं जातं. आणि काय पाहिजे आपल्याला? खूप मोठा आनंद मिळतो शिर्डीमध्ये. नाही, हा अनुभव मी पण घेतला आज भाऊंसोबत, की जे आज दर्शन झालंय म्हणजे इतकं सोयीने आजपर्यंत माझं कधी शिर्डीत पण मी पण इतक्या वेळा आलोय, पण भाऊंसोबत जे दर्शन झालंय त्या इतकं सहज आणि सोप्या आणि सरळ मार्गी दर्शन कधीच नाही झालं. कुठेही काही तडजोड नाही करावी लागत. आपण निघायचं, दर्शनाला निघायचं ठरवलं की सगळं बाबा करून घेतात. आज समाधी मंदिरात छान दर्शन झालं, द्वारकामाईमध्ये झालं, गुरुस्थानमध्ये झालं, चावडीत गेलो. सगळीकडे आपल्याला प्रतिसाद चांगला, बाबांनी प्रतिसाद चांगला दिला. जवळ घेतला आपल्याला, एक आपलं लेकरू समजून असा भास होतो प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर. हा अनुभव खूप खूप आनंददायी आहे. भाऊ आणखी एक प्रश्न शेवटचा. आजचा जो कार्यक्रम होता तो साई समिट डिजिटल इन्फ्लुएन्सर संबंधित होता. बरेचसे नवीन साई भक्त, बरेचसे नवीन नवीन ब्लॉगर जे हे पालखीचे ब्लॉग बनवतात, पालखीचे रील्स बनवतात, साई भजनाचे रील्स बनवतात. तर अशांना मार्गदर्शन म्हणून किंवा एक सल्ला म्हणून तुम्ही काय सांगाल? खूप चांगली गोष्ट आहे. ते ब्लॉग बनवतात, या ब्लॉगर लोकांना खूप अगदी कळकळीची विनंती आहे की ते बनवताना सुद्धा आपली भाषा शैली, आपला पेहराव, आपलं म्हणजे जो अप्रोच आहे तो पॉझिटिव्ह असला पाहिजे आणि छान असला पाहिजे. तुम्ही बाबांचे दास आहात. तुम्हाला बाबांनी ही ड्युटी दिली आहे की या प्रकारचं काम तुम्ही करा. ही एक प्रकारची सेवा आहे. हे जे करणार आहेत त्यांना सांगतो, तर ती सेवा करताना निष्काम करा आणि स्वच्छ अंतःकरणाने स्वच्छ, आपण पण स्वच्छ असलं पाहिजे, जेणेकरून ते बघताना पण समोरच्याला आनंद मिळाला पाहिजे. भाऊ मी शेवटचा प्रश्न बोललो होतो, पण आणखी एक शेवटचा प्रश्न. भाऊ मी कालपासून बघतोय, काल तुम्ही 7 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत भजन केलात. 12 वाजता पुन्हा प्रवास सुरू केला, शिर्डीत आलात. शिर्डीतून आता पुन्हा भजनासाठी चाललात. म्हणजे मी असतो तुमच्या जागी तर मी तर एवढ्या वेळ थकलो असतो, पण ही एनर्जी आणता कुठून? हे बाबा देतात. काहीच नाही, मला थकतच नाही मी शिर्डीमध्ये. आताच काहीच नाही. रामनवमी उत्सवाच्या दरम्यान जे 2 दिवस पहिले असतात, उत्सवाचा दिवस आणि त्याच्या अगोदरचा दिवस,
त्या दोन्ही दिवशी म्हणजे दोन्ही रात्री अखंड रात्र आपलं भजन चालतं, अखंड रात्र. तरी त्या भजनामध्ये पूर्ण बाबा मला उठवतात, मला बसवतात, बाबा माझी काळजी घेतात. झोप हा प्रकार मला जीवतच नाही. कारण रूमवर गेलो तर 1-2 तासाची झोप मिळाली तर मिळाली, नाही तर ह्याचा फोन येतो त्याचा फोन येतो. दूर दूरून साई भक्त भेटायला येतात. नागपूर असेल, विदर्भातून येतात, दिल्लीवरून येतात. मग तिथे आपल्याला झोपून नाही चालत, आपल्याला त्यांना वेळ द्यावा लागतो आणि झोप येतच नाही शिर्डीमध्ये. काय काय गंमत आहे ते बाबांनाच माहित. मी थकत पण नाही आणि मला झोप पण नाही शिर्डीमध्ये. आज पण आता मी झोपलो नाही, 2-3 तास झोपलो आणि माझ्या चेहऱ्यावरून तर वाटणार नाही समोरच्याला की मी असं झोपलेलं नाही वगैरे. एकदम खूप आनंद आहे. चालेल भाऊ, धन्यवाद. ओम तुम्ही वेळ दिलात ते. जय साईनाथ, जय साईनाथ. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? एकदम शॉर्ट अँड सिम्पल व्हिडिओ होता शिर्डी ट्रिपचा. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला काही प्रश्न बाळाभाऊंना विचारायचे असतील तर ते सुद्धा कमेंट करा. मी पुढच्या एका आणखी कुठल्या तरी व्हिडिओमध्ये बाळाभाऊंना ते प्रश्न नक्की विचारेन. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा कुठल्या तरी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, खातपीत मजेत राहा. बाय बाय.